मान्य आहे मला, तुझ्या मनाविरुद्ध लग्न झालंय, नाईलाजाने झालंय. आय अग्री, बट समर यू नेव्हर नो. यातनं एक चांगलं नातं निर्माण झालं उद्या तर पॉसिबिलिटी आहे ना. सो जस्ट गिव्ह इट सम टाइम प्लीज. वेट. सारखं तिच्याशी मूर्खासारखं वागू नकोस. थोडा मान देऊन बघ ना तिला. बघ तिच्याशी नीट वागून. फोन ठेवायचा, चिडचिड करायची, हे चांगलं नाही दिसत समर. आणि मी म्हणते सगळं विसर, हे सगळं विसरून जा तू. पण किमान स्वानंदीच्या माहेरी तुझी बहीण राहते आता. तिच्याच भावाशी तू लग्न लावून दिलंस ना तुझ्या बहिणीचं. तिच्या भावाबरोबर संसार करते ना तुझी बहीण. ते तरी किमान विसरू नकोस. कोणासाठी केलं हे सगळं? अधिरासाठी केलंस ना तू. मग ते विसरू नकोस. अजून एक सांगायचं होतं. स्वानंदी घरात आल्यापासून सगळं अशुभ घडतंय. त्या बोलल्या सगळं वाईटच घडतंय, अपशकुन होत आहेत. मला खूप वाईट वाटलं, पण असं नाही बोलायला पाहिजे होतं त्यांनी. स्वानंदीला त्या म्हणाल्या की ही पांढऱ्या पायाची आहे. माझ्या मुलीला पांढऱ्या पायाच्या म्हणाल्या त्या? हो. असं कसं बोलायचं? असं बोलायचं असतं काय? शेवटी बघा, जशी आमची मुलगी तुमच्या घरात आली ना लग्न करून, तशी तुमची मुलगी आमच्या घरी लग्न करून आली. हो ना. आली ना, हा विचार नको का त्यांनी करायला? ऍक्सिडेंट कोणाचा झाला? आमच्या मुलीचा झाला. हनीमूनला जायचा हट्ट कोणी धरला होता? विसरलात वाटतं. अधिराचा होता ना. मग आम्ही तुमच्या मुलीला पांढऱ्या पायाची म्हटलं तर कसं वाटेल? बरं वाटेल? नाही ना. पण आम्ही नाही म्हणणार असं. उलट सकाळी सकाळी तुमचीच मुलगी अशी फास्कर माझ्यावर भांडताना म्हणाली, पांढऱ्या पायाच्या मुलीची कशाला मदत घेता? आईची पत्नी असं काही बोलली पण नाही हो. तशीच आहे अधिरा ना, तशीच आहे. हो ना. आई हे पण म्हणत होत्या की या दोघी आपापल्या जोडीदाराला लाभल्याच नाही आहेत. माझं नाही हं, त्यांच्या एक एक समजुती. त्या म्हणत होत्या की सुनेवर घरातली शांती अवलंबून असते, पण स्वानंदी आल्यापासून घरात शांतताच नाहीये. त्यांची आपली समजूत हो, आपलं काही नाही. स्वानंदीचं आणि आमच्या घरात कोणाचंच काही जुळत नाहीये. मंदाताई, तुमच्याकडेही असंच होत आहे का हो? नाही, कसं आहे, लग्नामुळे फक्त नवरा आणि नवरी सुखात राहून चालत नाही ना. दोन मनांचं मिलन असतं, कबूल आहे, पण त्याबरोबर दोन कुटुंबही एकत्र होतात ना. घरातले सगळे सुखात राहिले पाहिजे घरात येणाऱ्या सुनेमुळे, नाही का? असं या त्यांच्या मनात आलेल्या गोष्टी आहेत. माझ्या मनात तसं काही नाही. हा, तुम्ही काळजीच करू नका. ठीक आहे ना, असं काही नाही. कुंदाताई, अहो अशा कन्फ्यूज होऊ नका. सांभाळा स्वतःला. ते हे बघा, तुम्ही कन्फ्यूज व्हाल ना, तुम्ही असं कराल ना, तर तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. बाकी काही कोणाला सोयर नाही, सुतक नाही, काही नाही. आणि हे बघा, तुम्हाला कधी मन मोकळं करावंसं वाटलं, काही बोलावंसं वाटलं, मी आहे ना, माझ्याशी बोला ना. मी माझंही मन तुमच्याकडेच मोकळं करेन. माझं तरी कोण ऐकून घेत आहे? मध्ये मध्ये मी तुम्हाला फोन करत जाईन ना, चालेल ना? चालेल, नक्की करा. शेवटी एक आईच दुसऱ्या आईचं मन ओळखू शकते. पण सांभाळा स्वतःला. I know, right? Oh God. But you know what? Finally, after so long, मी माझं काम रिझ्यूम करते यार. वाव, किती छान. ऑल्सो मी माझी नवीन ज्वेलरी डिझाईन पण सुरू करतेय. वाव, कॉंग्रॅच्युलेशन. या, isn't it exciting? तुझं काम क्लासी आणि बेस्टच असणार आहे, त्यात काही प्रश्नच नाहीये. ऑफकोर्स. पण मला सांग, तुझी ज्वेलरी जी आहे ती हाय एंड आहे ना? म्हणजे रस्त्यावर किंवा ट्रेन मध्ये विकण्यासारखी नाही ना? अर्पिता ताई, हा काय प्रश्न आहे का? ऑफकोर्स येस.
माय टार्गेट ऑडियन्स विल बी क्लासी अँड रिच पीपल ऑलवेज. वाव, सॉरी म्हणजे मी यासाठी विचारलं की रोहनच्या आईला किंवा त्याच्या बहिणीला जसं आवडतं तसं नाहीये ना. कम ऑन, यू नो ना माझी आणि त्यांची चॉईस खूप डिफरंट आहे, खूप वेगळी आहे. येस, असणारच आहे ती. पण तू आता पहिल्यासारखी होणार आहेस, पार्टी क्वीन, फुल ऑफ लाईफ, छान मस्त. अदू, तू लग्न झाल्यापासून तुझ्या फ्रेंड्सना भेटली नसशीलच ना. आता तू तुझ्या फ्रेंड्सना पण भेटशील. वाव, किती छान ना. आय नो राईट, आय मिस माय फ्रेंड्स अ लॉट. बट यू नो व्हॉट, मी माझ्या सगळ्या गडबडीत होते ना, लग्नाच्या गडबडीत, आणि मग नंतर फॅमिली बरोबर ऍडजस्ट करणं वगैरे. अगं ते सगळं असणारच आहे, पण फ्रेंड्सच्या टच मध्ये राहणं पण गरजेचं आहे. तू तुझं सोशल लाईफ नको असं वाया घालवूस. प्लीज त्यांच्या टच मध्ये राहा, नाही तर आयसोलेट होशील. काय होतं माहितीये, मुली लग्नानंतर आहेत ना हीच मोठी चूक करतात. स्वतःला विसरून जातात त्या संसाराच्या मागे आणि टिपिकल हाऊसवाईफ होऊन जातात. तुझ्या सासूचाच बघ ना, कसली टिपिकल हाऊसवाईफ आहे ती, कटकटी बाई. तुलाही तसंच व्हायचंय का? ए हॅलो, नो नॉट ॲट ऑल. मी जगात दुसरं काही होईन पण त्यांच्यासारखी अजिबात नाही होणार. प्लीज प्लीज. थँक गॉड. हे बघ अदिरा, तू आहे ना तुझा आधीचा लाईफ रिझ्यूम कर, फ्रेंड्सच्या टच मध्ये राहा. तू एक काम करते का, तू 31st पार्टी का नाही अरेंज करत तुझ्या घरी? म्हणजे आता सध्या हाऊस पार्टीज चालतात ना. पार्टी, व्हॉट अ ग्रेट आयडिया यार. ऑफकोर्स आय कॅन डू दॅट. ओ माय गॉड, ओ माय गॉड, आय कॅन डू दॅट. थँक्यू सो मच. सो आनंदी, हा? तेव्हा पुढे दिवा लावून आलीस? हो लावला. काम होतं का आजी काही? हा अंगारा घे, गुरुजींनी दिलाय. अंगारा म्हणजे तुमच्या दोघांवर आणि घरावर आणखी काही संकट यायला नको ना, म्हणून गुरुजींनी दिलाय अंगारा. अच्छा हो का, मी लगेच लावते आता. आजी ह्यांना तुम्ही लावाल का? मी का? चूच लावून. आणि आजच आजच? गुरुजींनी सांगितले की आजचा दिवस चांगला आहे म्हणून आजच लावायचं. लाव पेटा. ओ राजवाडे, कामात आहे. ते दिसतंय मला. ग्रेट. 2 मिनिटं बोलू का? म्हणजे का ऐकून घ्यायचं मी तुमचं सतत? तुमच्यामुळे मला किती ऐकून घ्यायला लागतं याची कल्पना आहे तुम्हाला? कशाबद्दल? आता कशाबद्दल? सकाळी माझा अपमान करून पोट भरलं नाहीये का? मला टोमणे मारण्याची तुमची सवय जाऊ नये म्हणून अशी मधनं मधनं प्रॅक्टिस करत असता. हे बघा, तुम्ही मारताय आता मला टोमणा. ते उत्तर म्हणून. पण मुळात मी काय टोमणा मारला तुम्हाला? वाह 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 वाह, हे जमलं पाहिजे माणसाला. हे तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे मला. काय टोमणा मारला? कधी टोमणा मारला नाहीत असं विचारा. मी आपला गरीब आहे ना म्हणून मी हे सगळं सहन करतोय. हा, माझ्या जागी दुसरा कोणी असता ना त्यांनी नसतं सहन केलं. काय होतंय? तब्येत बरी आहे ना का वाद चढलाय? झालं लगेच प्रात्यक्षिक दाखवून झालं. पण मी काय बोलले तुम्हाला? म्हणजे सांगा ना मला. तुम्ही मला आयुष्यातनं माणसं कट करणारा माणूस असं म्हणालात.